आपण वाढदिवस का साजरा करतो किंवा आपण आपल्या घरामध्ये किंवा मुलांचे, आपले वडिलांचे, आईवडिलांचे, आपले आणि मित्रांचे वाढदिवस साजरा करण्यामागचा उद्देशच असा असतो की आपण त्या पूर्ण वर्षभरामध्ये आपण आपल्या जीवनाचं आकलन करायचं आहे. मनुष्याचा तथागताने सांगितलं आहे की जे एक जीवन, जन्म आणि मृत्यू हे दोनच आर्य सत्य आहेत आणि यामधला काळ जो आपला आहे हा काळ आपण आपल्या समाजाच्या प्रती, कुटुंबाच्या प्रती, देशाच्या प्रती कसा पद्धतीने आपण तो युटिलाइज करायचा आहे. आपलं जीवन आपण कसं करायचं, ज्या संस्थेत आपण काम करतो, ज्या संस्थेत आपण ज्या संस्थेनं आपल्याला वाढवलं त्या संस्थेच्या प्रती आपल्या मनातल्या काय भावना असायला पाहिजेत आणि त्या संस्थेला आपण कोणत्या लेवलवर पुढे घेऊन गेलो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपला त्या दिवसचा तो जो दिवस आहे, जन्मदिवस, त्या दिवशी आपण याचा आकलन करायचं. आणि सरांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर सरांचं जीवनच एक खूप खडतर आणि खूप असं संघर्षमय जीवन राहिलेलं आहे. बालपणामध्ये सैन्यामध्ये 17 वर्ष काम केलं. त्यानंतर जेव्हा बालपणामध्ये ते भरती झाले 18 ते 19 वर्षामध्ये आणि जेव्हा ते परत आले तर कौटुंबिक परिस्थितीसुद्धा सगळी बदललेली होती आणि त्यानंतर त्यांना परत पुन्हा या नागरी जीवनामध्ये स्वतःला स्थापित करावं लागलं मुंबईसारख्या शहरामध्ये. आणि त्यांची जिद्द आणि त्यांच्यामध्ये असलेली जी मेहनतीची जी भावना आहे ते सैन्यामध्ये शिकले, त्यामधून त्यांनी एवढं मोठं साम्राज्य या ठिकाणी समाजामध्ये उभं केलं. हजारो लोकांना त्यांनी या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला. सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून त्यांचं जे कार्य आहे उद्योगामध्ये ते सुद्धा खूप वाखाणण्याजोगं आहे. आम्ही बरेच सेमिनार्स आणि हे सगळे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये निश्चितपणे कोणतंही काम, चांगल्या कामाला सुरुवात करत असताना त्याला वेळ लागतो, परंतु त्याचे रिझल्ट निश्चित येतात. तर असं एक चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे आणि त्यांच्या सानिध्यात आपण या ठिकाणी सर्व वावरतो, याचा मला आणि आपल्या सर्वांना स्वाभिमान आहे. मी आजच्या दिवशी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि जीवनामध्ये त्यांना असंच निरोप